हेलो एवरीवन, वेलकम बैक। और आप सबको मेरा नमस्कार। अब तक के वीडियोस में हमने ये तो जान लिया है कि हमारे कबीरदास जी के जो साखियाँ थे उनकी व्याख्याओं को कैसे लिखा जाए, कैसे देखा जाए और एक एक साखी क्या हमको सिखाती है, इसके बारे में हमने तो जान लिया। अब हमारे पाठ्य पुस्तिका में जो प्रश्न उत्तर दिए हैं, मीन्स सिर्फ प्रश्न दिए हैं, उसका उत्तर हम कैसे करेंगे इसके बारे में आज के वीडियो में जानेंगे। सो लेट्स स्टार्ट। फर्स्ट क्वेश्चन, पहला प्रश्न है, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर दीजिए। पहला प्रश्न, मीठी वाणी बोलने से औरों को सुख और अपने तन को शीतलता कैसे प्राप्त होती है? अंदर मीठी वाणी बोलने से ಅಂದರೆ ಮಧುರವಾದ ಮಾತುಗಳು ಅಂದರೆ ಸಿಹಿ ಮಾತುಗಳನ್ನ ಆಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೂ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಸಂತೋಷ ಹೇಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಒಂದು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ವರ್ಡ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಲಿಮಿಟೆಡ್ ವರ್ಡ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಡೀಟೇಲ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್, ತುಂಬ ಎಲಾಬ್ರೇಟೆಡ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಬೇಡ. ಸೊ ಆನ್ಸರ್ ಯಾವ ಥರ ಇರಬೇಕು? ಕೀಪ್ ಇಟ್ ಸ್ವೀಟ್, ಸಿಂಪಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಶಾರ್ಟ್. ಸೊ ಇದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ. ಹೆಚ್ಚು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ತುಂಬ, ಯಾಕಂದರೆ ಗಂಟೆ ಇರಲ್ಲ ಅಲ್ವ ಎಕ್ಸಾಮು, ಲಿಮಿಟೆಡ್ ಅವರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ವರ್ಡ್ಸ್ ಕೂಡ ಲಿಮಿಟೆಡ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಆನ್ಸರ್ ಶಾರ್ಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಸ್ವೀಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಬರೆಯೋ ಥರ ನೋಡಬೇಕು. ಸೊ क्वेश्चन, मीठी वाणी बोलने से औरों को सुख और अपने तन को शीतलता कैसे प्राप्त होती है? जैसे हम जानते हैं मीठी वाणी का प्रभाव चमत्कारी होता है, राइट? जैसे मीठी वाणी जीवन में आत्मिक सुख और शांति प्रदान करती है. जब हम मीठी वाणी बोलते हैं तो हमारे अंदर का क्रोध और जो वैरत्व का भाव होता है ये सब नष्ट हो जाता है. जब हम बिना क्रोध के, बिना कुछ हिचकिच के दूसरों के साथ वाणी बात करते हैं तो उसके वजह से दूसरों भी प्रसन्न हो जाते हैं, वो भी संतोष फील करते हैं. ಅಂದರೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಸ್ವೀಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅಂದರೆ ಮಧುರವಾದ ಮಾತುಗಳನ್ನ ಮಾತಾಡ್ತೀವೋ ಆವಾಗ, ಇವಾಗ ಮಧುರವಾದ ಮಾತುಗಳು ಮನಸ್ಸಿಂದ ಬರಬೇಕು ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕ್ರೋಧ ಅಂದರೆ ವೈರತ್ವ, ಈ ಥರದ ಭಾವನೆಗಳೆಲ್ಲ ನಷ್ಟ ಆಗಿನೇ ಹೊರಗೆ ಬರೋವಂಥದ್ದು. ಸೊ ಈ ಥರದ ಮಾತು ಹೊರಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಆ ಮಾತನ್ನು ಯಾರು ಕೇಳಿಸ್ಕೋತಾರೋ ಅವರು ಕೂಡ ಪ್ರಸನ್ನರಾಗ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಸಂತೋಷರಾಗ್ತಾರೆ, ಅವರು ತುಂಬ ಅಟ್ರ್ಯಾಕ್ಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ಸೊ ಇದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವ್ರು ಅಟ್ರ್ಯಾಕ್ಟ್ ಆದರೆ ಅವ್ರ ಮುಖದ ಸಂತೋಷ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ತಲ್ಲಣಗೊಳ್ಳುತ್ತೆ, ನಮಗೂ ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ, ನಮಗೂ ಶಾಂತಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೂ ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ. ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಶಾಂತಿ ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಆಲ್ ಅರೌಂಡ್, ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿರೋರು ಎಲ್ಲರೂ ಶಾಂತಿಯಾಗಿ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ जब मीठी वाणी हम बोलते हैं तो हमारे अंदर का क्रोध नष्ट हो जाता है और ऐसे बिना क्रोध वाली बातों से जो उन बातों को सुनता है वो भी प्रसन्न हो जाता है. इसीलिए हमें मीठी वाणी बोलनी चाहिए. ಇದಕ್ಕೆ ಆನ್ಸರು ಅಂದರೆ ನಾನು ಜನರಲ್ ಆಗಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆನ್ಸರ್ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಏನು ಬರ್ದಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ, मीठी वाणी बोलने से औरों को सुख और अपने तन को शीतलता प्राप्त होती है. डेफिनेटली, क्योंकि मीठी वाणी बोलने से मन का अहंकार समाप्त हो जाता है. जैसे जब अहंकार समाप्त हो जाता है तभी तो मीठी वाणी मुंह से निकलती है. यह हमारे तन को तो शीतल प्रदान करती ही है ऑब्वियसली, तथा सुनने वालों को भी सुख की तथा प्रसन्नता की अनुभूति कराती है. इसलिए सदा मीठी वाणी बोलनी चाहिए. ಈ ಥರ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಇದೇ ಆನ್ಸರ್ ಬರೀಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಹೇಳಲ್ಲ. ನಾನು ಲಾಸ್ಟ್ ಸಿವಿಕ್ಸ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲೂ ಸೇಮ್ ಹೇಳಿದ್ದೆ. ದಿಸ್ ಈಸ್ ಜಸ್ಟ್ ಈ ಥರ ಬರೀಬಹುದು ಅಂತ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡೋದಕ್ಕೆ. ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ. ಬಟ್ ಕ್ವಶನ್ ಬಂದಾಗ ನಾನಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ಸಿದೆ, ಪ್ರಸಂಗ ಮತ್ತು ವ್ಯಾಖ್ಯಾ ಅಂತ ಬರ್ಸಿದ್ದೆ. ಇವಾಗ ಅದನ್ನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿ ಅಂದರೆ ಒನ್ ವರ್ಡ್ಸಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡಬೇಕಲ್ವ. ಸೊ ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ಆ ಡೌಟ್ಸ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಈ ಸೆಷನ್ನು. ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ಫಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ಏನು ಅಂತ ನೋಡೋಣ. सेकंड क्वेश्चन, दीपक दिखाई देने पर अंधियारा कैसे मिट जाता है? साखी के संदर्भ में स्पष्ट कीजिए. साखी के संदर्भ में स्पष्ट कीजिए. दीपक दिखाई देने पर अंधियारा कैसे मिट जाता है? इस प्रश्न को हम बहुत सरल रूप से स्पष्ट कर सकते हैं. जैसे कि जब
एक अंधेरे कमरे में एक दीपक को जला दिया जाता है। ओके, जिस तरह एक अंधेरे कमरे में दीपक को जला दिया जाता है, तब क्या होता है, उस दीपक से जो ज्वाला निकलती है, इससे सारा अंधियारा मिट जाता है, सारे कमरे में उजाला फैल जाता है। इसी तरह हमारे अंधेरे जैसे इस मन में, जिस मन में अज्ञानता है, क्रोध है, मद, मोह, मत्सर, कितना कुछ है, इस मन में जब ज्ञान रूपी दीपक, ईश्वर रूपी दीपक को जला दिया जाता है, तो इस जो अज्ञान, क्रोध सब है, ये सब नष्ट हो जाएंगे। मीन्स उधर हमारे मन में ज्ञान की ಜ್ವಾಲ ಉಗ್ನೆ लगेगी। ಸೊ ಇದನ್ನ ಯಾವ ಥರ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ, ಹೇಗೆ ಒಂದು ಕತ್ತಲ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ದೀಪನ ನಾವು ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಇಡೀ ಕತ್ತಲೆಲ್ಲ ಮಾಯ ಆಗಿ ಬೆಳಕು ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೋ, ಅದೇ ಥರ ಈ ಕತ್ತಲು ಕೋಣೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದ ಜ್ಯೋತಿ, ಈಶ್ವರ ಪ್ರೀತಿಯ ಜ್ಯೋತಿ, ಭಕ್ತಿಯ ಜ್ಯೋತಿನ ಬೆಳಗಿಸಿದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂಥ ಕ್ರೋಧ, ಮದ, ಮೋಹ, ಮತ್ಸರಗಳು ಏನೇನಿದೆ ಎಲ್ಲಾನು ನಷ್ಟ ಆಗೋಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲಾನು ನಷ್ಟ ಆಗಿ ಜ್ಞಾನ ಉಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ। ಸೊ ಈ ಥರನ ಈ ಸಾಖಿಯಲ್ಲಿ एक्सप्लेन ಮಾಡಿದ್ರು। तो इस प्रश्न का उत्तर कैसे लिखेंगे? कवि के अनुसार, कबीरदास जी के अनुसार, जिस प्रकार दीपक के जलने पर अंधकार अपने आप दूर हो जाता है और उजाला फैल जाता है, उसी प्रकार ज्ञान रूपी दीपक जब हृदय में जलता है तो अज्ञान रूपी अंधकार मिट जाता है। जब दीपक जलता है तो अंधकार मिट जाता है। यहाँ दीपक ज्ञान के प्रकाश का प्रतीक है। दीपನ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕು ಅದಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ, और अंधियार ज्ञान का प्रतीक है, अज्ञान का प्रतीक है। ಅಂದರೆ ಏನಿದು ಕತ್ತಲು ಇತ್ತು ಅದು ಅಜ್ಞಾನದ ಪ್ರತೀಕ। मन के विकार अर्थात, विकार ಅಂದರೆ ಮನದಲ್ಲಿರುವಂಥ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಕಾರ ಹೇಳಿದಳು, ಕ್ರೋಧ, ಮದ, ಮೋಹ, ಲೋಭ एक्सेट्रा। विकार अर्थात संशय, क्रोध, मोह, लोभ आदि नष्ट हो जाती हैं। तभी उससे हमें ईश्वर की प्राप्ति होती है। ಯಾವಾಗ ಇವೆಲ್ಲ ನಷ್ಟ ಆಗುತ್ತೋ ಅವಾಗೇನೆ ನಮಗೆ ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ। नेक्स्ट क्वेश्चन ಏನು ನೋಡುತ್ತೆ ನೋಡೋಣ। प्रश्न नंबर 3, थर्ड क्वेश्चन, ईश्वर कण कण में व्याप्त है पर हम उसे क्यों नहीं देख सकते? ईश्वर कण कण में व्याप्त है पर हम उसे क्यों नहीं देख सकते? ಪರಮಾತ್ಮ ಕಣ ಕಣದಲ್ಲೂ ಇದ್ದಾನೆ, ಆದರೆ ನಾವು ಅದನ್ನ ಯಾಕೆ ನೋಡೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ? सो हम ईश्वर को इसलिए नहीं देख पाते, इसलिए पहचान नहीं पाते क्योंकि हम अज्ञान में है, हमारे अंदर अहंकार है, अज्ञान है। जब हमारा मन अहंकार से भर जाता है तो हम अपने आप को सर्वोपरि कहते हैं, हम अपने आप को बहुत बड़ा मानते हैं। जब हमारा मन अज्ञानता से भर जाता है तब हम जिस चीज़ में सच्चाई भी छुपी होगी ना, अगर वो सच्चाई दिख रही होगी तब भी हम उस सच्चाई को भी नहीं पहचान पाएंगे, तो हम परमात्मा को क्या पहचान पाएंगे? इसीलिए परमात्मा को ढूंढने के लिए, परमात्मा को पहचानने के लिए हमारे अंदर अज्ञान और अहंकार का नष्ट होना ज़रूरी है। सो ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾವು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಕಣಕಣದಲ್ಲಿ ಇದ್ದರೂ ಯಾಕೆ ನೋಡೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಜ್ಞಾನ ಇದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರ ಇದೆ। ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರ ಅನ್ನೋದಿರುತ್ತೋ ಆವಾಗ ನಾವು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು, ಅಂದರೆ ಅಹಂಕಾರ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮನ್ನು ನಾವೇ ಶ್ರೇಷ್ಠರು ಅಂತ ಅನ್ಕೋಬಿಡ್ತೀವಿ, ನಾವೇ ದೊಡ್ಡವರು ಅಂತ ಅನ್ಕೋಬಿಡ್ತೀವಿ। ಇದರಿಂದ ನಾವು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಬಟ್ ಯಾವಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಜ್ಞಾನನೂ ಇರುತ್ತೋ ಆವಾಗ ನಮಗೆ ಸತ್ಯ ಮುಂದೆ ಕಾಣ್ತಿದ್ರು, ಈ ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ಸತ್ಯ ಕಾಣ್ತಿದ್ರು, ಆ ಸತ್ಯನೂ ಕೂಡ ಕಂಡು ಹಿಡಿಯೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತದ್ದು ನಾವು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಹೇಗೆ ಹುಡ್ಕೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಪ್ರಕಾರ ಪರಮಾತ್ಮ ನಿರಾಕಾರ, ಪರಮಾತ್ಮ ಕಣಕಣದಲ್ಲೂ ಇದ್ದಾನೆ। ಅದನ್ನು ಅಂದರೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ನಾವು ಗುರುತಿಸಬೇಕು ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನಮ್ಮಲ್ಲಿರೋ ಅಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಅಹಂಕಾರನ ಕಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ। ಸೊ इस प्रश्न का उत्तर, ईश्वर कण कण में व्याप्त है पर हम उसे क्यों नहीं देख पाते? क्योंकि हमारा मन अज्ञानता, अहंकार, विलासिताओं में डूबा हुआ है, मुड़घोಗಿದೆ। ईश्वर सब ओर व्याप्त है, वह निराकार है। हम मन के अज्ञान के कारण ईश्वर को पहचान नहीं पाते। कबीर के मतानुसार कण कण में छिपे
परमात्मा को पाने के लिए ज्ञान का होना अत्यंत आवश्यक है। अज्ञानता के कारण जिस प्रकार मृग अपने नाभि में इधु से मते ये इधर से क्या हो गया है कि फिर हम साखी की तरफ बढ़ रहे हैं। अज्ञानता के कारण जिस प्रकार मृग अपने नाभि में स्थित कस्तूरी पूरे जंगल में ढूंढता है, ಯಾವ ಥರ ಆ ಕಸ್ತೂರಿ ಜಿಂಕೆ ತನ್ನಲ್ಲಿರುವಂಥ ಕಸ್ತೂರಿನೇ ಇಡೀ अरण्यದಲ್ಲಿ ಹುಡುಕುತ್ತೋ, उसी प्रकार हम अपने मन में छिपे ईश्वर को मंदिर, मस्जिद, गुरुद्वार और सब जगह ढूंढते फिरते रहे हैं। सो दिस इज द ಈ ಥರ आंसर बरीबोधु। इस तरह हम इन तीसरे प्रश्न का उत्तर लिख सकते हैं। अब आगे बढ़ते हैं। चौथा प्रश्न क्या कहता है, क्या है? संसार में सुखी व्यक्ति कौन है और दुखी कौन है? यहाँ सोना और जागना किसके प्रतीक हैं? इसका प्रयोग यहाँ क्यों किया गया है, स्पष्ट कीजिए। ओ माय गॉड, एक ही क्वेश्चन में 3 और क्वेश्चन। पहला क्या है? संसार में सुखी व्यक्ति कौन है और दुखी व्यक्ति कौन है? आसान से बताए तो संसार में सारे सुखी हैं सिर्फ कबीर को छोड़ के, जैसे हमने पढ़ा था, बट दैट इज नॉट अ वैलिड आंसर। आगे देखेंगे। यहाँ सोना और जागना किसका प्रतीक है? सोना सो जाओ, जागना जाग जाओ, बस। और इसका प्रयोग यहाँ क्यों किया गया है? एक ही क्वेश्चन में 3 क्वेश्चन है, तो इसको हम कैसे करेंगे? ಈ ಕ್ವೆಶ್ಚನ್ನಲ್ಲಿ ಒಂದೇ ಕ್ವೆಶ್ಚನಲ್ಲಿ 3 ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇದೆ। ಒಂದು ಏನಂದರೆ ಯಾರು ಸುಖವಾಗಿದ್ದಾರೆ ಯಾರು ದುಃಖವಾಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಸೋನಾ ಮತ್ತು ಜಾಗ ಮಧ್ಯೆ ಇದು ಏನು ರೆಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಬೇಕು, ಮತ್ತು ಇದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳಿಸಬೇಕು। ಸೊ ಇದನ್ನು ನಾವು 3 ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ಸಲ್ಲಾದ್ರಲ್ಲಿ ಅಥವಾ 3 पॉइंट वाइज ಆದರೂ एक्सप्लेन ಮಾಡಬಹುದು। इधर कबीर के अनुसार जो व्यक्ति सांसारिक सुखों में व्यस्त है, सिर्फ खाता है, पीता है और सो जाता है, जो सिर्फ सांसारिक सुखों के बारे में ही सोचते हैं, ऐसे व्यक्तियों को सुखी कहा गया है। और दुखी वो व्यक्ति है जो ईश्वर के प्राप्ति के लिए भटकता रहता है, जो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करने के लिए विचलित है। सो ऐसे लोगों को, ऐसे व्यक्तियों को यहाँ दुखी बताया गया है। और जागना और सोना किसका प्रतीक है? सोना जो सांसारिक सुखों में व्यस्त है, डूबा हुआ है, इसको सोने का प्रतीक माना गया है। और जो व्यक्ति आध्यात्मिक ज्ञान को प्राप्त करने के लिए अपने आप को ईश्वर के प्रति समर्पित कर दिया है, उस व्यक्ति को जागने का प्रतीक बनाया गया है। सो आंसर कैसे लिखेंगे? कबीर के अनुसार जो व्यक्ति केवल सांसारिक सुखों में डूबा रहता है और जिसके जीवन का उद्देश्य केवल खाना पीना और सो जाना है, ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಂಸಾರಿಕ ಸುಖಗಳಲ್ಲಿ ವ್ಯಸ್ತವಾಗಿರ್ತಾನೋ ಅವನ ಜೀವನ ಲಕ್ಷ್ಯ ಒಂದೇ, ದುಡಿಬೇಕು, ತಿನ್ನಬೇಕು, ಮಲಗಬೇಕು, ಬದುಕಿರೋ ದಿನ ಇಷ್ಟೇ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇರುತ್ತೋ ಅವರು ತುಂಬಾನೇ ಸುಖಿಯಾಗಿರ್ತಾರೆ। वही व्यक्ति सुखी है। कवि के अनुसार सोना अज्ञानता का प्रतीक है। सोना मीन्स अज्ञानದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿರುವಂತದ್ದು, सोना अज्ञानता का प्रतीक है। और जागना ज्ञान का प्रतीक है। ಜಾಗನ ಅನ್ನೋದು ಜ್ಞಾನದ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ರೆಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸಾಕಿದು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡುವಾಗ ವ್ಯಾಖ್ಯಾ ಹೇಳುವಾಗ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ, लाइक इस अज्ञान में डूबे हुए व्यक्तियों को देखकर कबीरदास जी रो रहे हैं। तो सोना का किसका प्रतीक है? अज्ञान का, और जागना ज्ञान का प्रतीक है। जो लोग सांसारिक सुखों में खोए रहते हैं, जीवन के भौतिक सुखों में लिप्त रहते हैं, वे खोए हुए हैं। और जो सांसारिक सुखों के वो सोए हुए हैं, और जो सांसारिक सुखों को व्यर्थ मानते हैं, अपने आप को ईश्वर के प्रति समर्पित करते हैं, वे ही जागते रहते हैं। यानी व्यक्ति जानता है कि संसार नश्वर है, ಈ ಜೀವನ ನಶ್ವರ ಅಂತ ನಾವು ಕೇಳಿರ್ತೀವಿ। ಸೊ ಯಾರು ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೋ ಅವರು ಎಚ್ಚರದಿಂದ ಇರ್ತಾರೆ। ಎಚ್ಚರ ಅಂದರೆ ನೈಟೆಲ್ಲ ಎಚ್ಚರ ಆಡಿರೋಂಥದ್ದಲ್ಲ, ಜ್ಞಾನದಿಂದ ತುಂಬಿರೋವಂಥದ್ದು।
नश्वर है, फिर भी मनुष्य इसमें डूबा हुआ है। यह देखकर वह दुखी हो जाता है। मीन्स जब सारे व्यक्तियों अज्ञान से डूबे रहते हैं, तब ज्ञान भरा व्यक्ति उन अज्ञानियों को देखकर रोने लगता है, मीन्स दुखी हो जाता है। वे संसार की दुर्दशा को दूर करने के लिए चिंतन करते रहते हैं। ಯಾರು ಜ್ಞಾನ ಪಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೋ ಅವರು ಈ ಅಜ್ಞಾನದಿಂದಿರೋ ಮನುಷ್ಯರನ್ನ ಮತ್ತೆ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ತರೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾನೇ ವಿಚಲಿತರಾಗಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ಅವರು ದುಃಖದಿಂದ ಇರ್ತಾರೆ. अब देखेंगे फिफ्थ क्वेश्चन। अपने स्वभाव को निर्मल रखने के लिए कबीर ने क्या उपाय समझाया है? अपने स्वभाव को निर्मल रखने के लिए कबीर ने क्या उपाय समझाया है? ಅಂದರೆ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಜಿ ಅವರು ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವನ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸೋದಕ್ಕೆ ಯಾವುದೊಂದು ಉಪಾಯನ ನಮ್ಮನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೇಳುವಾಗ ಸಲಹೆನ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ಏನು? सो हमारे स्वभाव को निर्मल रखने के लिए कबीर दास जी ने हमें एक सल्यूशन दिया है, एक उपाय दिया है, सिंपल। उन्होंने कहा है कि निंदक को, जो हमारी निंदा करता है, हमारे पीठ पीछे बात करता है, हु क्रिटिसाइज अस, ಯಾರು ನಮ್ಮನ್ನು ಬೈತಾರೆ, ಯಾರು ನಮ್ಮ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಕೆಟ್ಟ ಕೆಟ್ಟದಾಗ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ನಮ್ಮನ್ನು ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, वो जो निंदक है उसको अपने पास रखे और हो सके तो इतना पास रखे कि हमारे आंगन में ही उसको एक घर बनवा के वहाँ उसका पालन पोषण करे. ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಹತ್ರ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಅಂದರೆ ಆ ನಿಂದನೆ ಮಾಡೋರನ್ನ ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂಗಳದಲ್ಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಟಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರನ್ನ ನಾವೇ ಸಾಕ್ಕೋಬೇಕು. ಇಷ್ಟು ಹತ್ರ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಇವರು ನಮಗೆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ताकि जो वो निंदा करते हैं उनके त्रुटियों से जो सब निकला है वो हमारी गलतियां ही हैं और उन गलतियों को हम सुधार सके. अगर हम उन गलतियों को सुधार सके तो अपने आप हमारा स्वभाव निर्मल हो जाता है. ये सॉल्यूशन कबीरदास जी ने दिया था. इसको हम उत्तर कैसे रखेंगे? अब हम ऐसे तो नहीं लिख सकते कि कबीरदास जी ने ये सल्यूशन दिया है कि जो हमें गाली देता है उसको अपने साथ रखें. सो आंसर शुड बी करेक्ट. कबीर कहते हैं कि स्वभाव को निर्मल रखने के लिए मन का निर्मल होना आवश्यक है. कबीर कहते हैं कि स्वभाव को निर्मल रखने के लिए मन का निर्मल होना आवश्यक है. हम अपने स्वभाव को निर्मल, निष्कष्ट और सरल बनाए रखना चाहते हैं तो हमें अपने आंगन में कुटी बनाकर सम्मान के साथ निंदक को रखना चाहिए. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ನಿರ್ಮಲವಾಗಿ, ಅಂದರೆ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ನಿಷ್ಕಪಟವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂಗಳದಲ್ಲಿಯೇ ಸನ್ಮಾನದಿಂದ, ಅಂದರೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ಫುಲ್ಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬಾ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ನಿಂದನೆ ಮಾಡೋರನ್ನ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. सम्मान के साथ निंदक को रखना चाहिए. निंदक हमारे सबसे अच्छे हितैषी होते हैं. ನಿಂದನೆ ಮಾಡೋರು ನಮ್ಮ ತುಂಬ ಬೇಕಾದ ಹಿತೈಷಿಗಳು, ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಕಾಳಜಿ ವಹಿಸುವಂಥವ್ರೆ ನಿಂದನೆ ಮಾಡುವಂಥವ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತೇ ಇರಲ್ಲ. उनके द्वारा बताए गए त्रुटियों के दूर करने से अपने आप हमारा स्वभाव निर्मल बन जाता है. क्वेश्चन नंबर 6. एक ही आशीर पीव का पड़े सुपंडित होई. इस पंक्ति द्वारा कवि क्या कहना चाहते हैं? एक ही आशीर पीव का पड़े सुपंडित होई. ಈ ಲೈನಿಂದ ಕವಿ ನಮಗೆ ಏನು ಹೇಳಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ? ಆಲ್ರೆಡಿ ವಿ ಆರ್ ಡಿಸ್ಕಸ್ಡ್ इन प्रीवियस वीडियोस. अगेन आई एम गोइंग टू एक्सप्लेन द सेम. हमारे कवि कबीरदास जी जो हैं वो इस पंक्ति के द्वारा ये कहना चाहते हैं कि जो शास्त्रीय ज्ञान है उससे अपेक्षा भक्ति, उससे ज़्यादा हमने भक्ति को ज़्यादा मौल्य दिया है. ಅಂದರೆ ಯಾವುದು ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಜ್ಞಾನ ಇದೆ, ಯಾವುದು ಪುಸ್ತಕದ ಬದನೆಕಾಯಿ ಜ್ಞಾನ ಇದೆ, ಈ ಜ್ಞಾನನ ಬಿಟ್ಟು ಅವರು ಈಶ್ವರ ಭಕ್ತಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಆದ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಈಶ್ವರ ಭಕ್ತಿ ಅಂದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಪ್ರಪಂಚನೇ ಬೇಡ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡುವಂಥದ್ದಲ್ಲ. ಈಶ್ವರ ಭಕ್ತಿ ಯಾವುದನ್ನು ರೆಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳು, ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳು, ಕಷ್ಟದಲ್ಲಿರೋರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋವಂಥದ್ದು, ದೊಡ್ಡವ್ರಿಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡೋವಂಥದ್ದು, ಗುರುಗಳಿಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡೋವಂಥದ್ದು, ಈ ಥರದ್ದೇನಿದೆ ಇದು ಈಶ್ವರನ ಭಕ್ತಿ. ರಿಯಲ್ ಆಗಿ ಈಶ್ವರನ ಭಕ್ತಿ ಅಂದರೆ ಅದು
ಅದು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆದು ಆಲ್ರೆಡಿ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಮಸ್ಜಿದಲ್ಲಿ ಹುಡುಕಾಟ ಮಾಡೋವಂಥದ್ದು, ಇದನ್ನ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಅಂತಿಲ್ಲ ಇವರೇನಂತಿದ್ದಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳು, ಒಳ್ಳೆ ಇದು ಪರಮಾತ್ಮನ ಕೊಟ್ಟಿರೋಂಥ ಆದರ್ಶಗಳೇನಿದೆ ಅದನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡೋವಂಥದ್ದನ್ನ ಭಕ್ತಿ ಅಂತ ರೆಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿರೋಂಥದ್ದು. ಸೊ डोंट मिसकन्फ्यूज इट। कवि इस पंक्ति के द्वारा शास्त्रीय ज्ञान की अपेक्षा भक्ति व प्रेम की श्रेष्ठता को प्रतिपादित करना चाहते हैं। ಅಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಜ್ಞಾನಕ್ಕಿಂತ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಹೆಚ್ಚು ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಅಂತ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದಾರೆ। ईश्वर को पाने के लिए एक अक्षर प्रेम का अर्थात ईश्वर को पढ़ लेना ही प्राप्त है। एक ही आशीर पीव का पढ़े सो पंडित होई। ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಈಶ್ವರನ ಭಕ್ತಿಯ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಓದ್ಕೊಂಡ್ರು ಅವನು ಜ್ಞಾನಿ ಆಗ್ಬಿಡ್ತಾನೆ, ಪಂಡಿತ ಆಗ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಹೊರಟಿರೋಂಥದ್ದು। बड़े बड़े पोथों या ग्रंथों को पढ़कर भी हर कोई पंडित नहीं बन जाता। ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬುಕ್ಸ್ನ ಓದೋದ್ರಿಂದ ಯಾರು ज्ञानी ಆಗ್ಬಿಡೋದಿಲ್ಲ। केवल परमात्मा का नाम स्मरण करने से ही सच्चा ज्ञानी बन जा सकता है। ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಅವನಿಗೆ ಜ್ಞಾನದ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। इसके लिए मन के सांसारिक मोह माय सब को त्यागना जरूरी है। क्वेश्चन नंबर 7, कबीर जी उद्धत साखियों की भाषा की विशेषता स्पष्ट कीजिए। ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಈ ಪಾಠನ ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲೇ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು, ಪಾಠ್ಯ ಪ್ರವೇಶ್ ಅಂತ ನಮ್ಮ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲೇ ಈ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಇದೆ। ಹಿಂದಿ ಕನ್ನಡ ಎರಡು ಮಿಕ್ಸ್ ಆಗ್ತಿದೆ, ಸಾರಿ। कबीर की उद्धता साखियों की भाषा की विशेषता स्पष्ट कीजिए। कबीर दास जी एक संत थे, जैसे मैंने पहले ही कहा था, कबीर दास जी कोई एक पर्टिकुलर रिलीजियस को, धार्मिक को नहीं मानते थे, भगवान को मानते थे। बट कैसे मानते थे? जैसे कि भगवान निराकार है और भगवान एक ही है, और ये शास्त्रीय ज्ञान से आध्यात्मिक या अनुभवी ज्ञान को प्राप्त करने में व्यस्त रहते थे। इसीलिए ये जहाँ कहीं भी जाते थे उधर के भाषाओं को सारे मिलन कर बात कर रहे थे। इसीलिए इनकी जो भाषा है इसको मिक्स भाषा, जैसे कि पंचेल खिचड़ी की भाषा कहते हैं। सो एक्चुअल आंसर इज संत संप्रदाय में अनुभव ज्ञान की ही महत्ता है। ಅನುಭವ ಜ್ಞಾನ ಅಂದರೆ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ಡ್ ನಾಲೆಜ್ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಮಾತ್ರನೇ ಸಂತರು ಹೆಚ್ಚು ಮೌಲ್ಯನ ನೀಡ್ತಿದ್ರು, ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ನಹಿ। ಕಬೀರ್ ಕಾ ಅನುಭವ ಕ್ಷೇತ್ರ ವಿಸ್ತೃತ, ಅಂದರೆ ಅವರ ಅನುಭವ ತುಂಬಾ ವಿಸ್ತೃತವಾಗಿತ್ತು, ತುಂಬ ಕಡೆ ಓಡಾಡಿ ಅವರು ಜ್ಞಾನನ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು। कबीर जगह जहाँ भ्रमण कर प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त कर रहे थे, अतः उनके द्वारा रचित साखियों में अवधी, राजस्थानी, भोजपुरी और पंजाबी भाषाओं के शब्दों का प्रभाव स्पष्ट दिखाई देता है। ಅಂದರೆ ಅವರ ಸಾಖಿಗಳೇನು ಆಲ್ರೆಡಿ ಓದಿದ್ವಿ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಒಂದೇ ಇರಲಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಕಠಿಣ ಪದಗಳೆಲ್ಲ ಇದ್ವು, ಇವೆಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳಾಗಿದ್ವು। इसी कारण उनकी भाषा को पंचमेल खिचड़ी कहा जाता है, कबीर की भाषा को सदुखड़ी भी कहा जाता है। ಸೊ ಈ ಕ್ವಶನ್ಗೆ ಈ ಥರ ಆನ್ಸರ್ ಬರೀಬಹುದು, ಇದನ್ನು ಇನ್ನೂ ಡಿಫ್ರೆಂಟಾಗಿ ಓನಾಗಿ ಬರೀಬಹುದು। ಸೊ ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ 8 मीन्स दिस इज नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन। निम्नलिखित का भाव स्पष्ट कीजिए। ಭಾವ ಸ್ಪಷ್ಟ ಕೀಜಿಯೆ ಅಂತ ಎಲ್ಲೇ ಕ್ವಶನ್ ಕೇಳಿದ್ರು ಅದರದ್ದು ಬಂದು ನಾವು ವ್ಯಾಖ್ಯಾದಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ಸಿದ್ದೀವಿ, ಕವಿ ಏನು ಹೇಳಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅದೇ ಆನ್ಸರ್ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ ಅದನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಅಂತಲೇ ಇದನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಯಿತು। ಭಾವ ಸ್ಪಷ್ಟ ಕೀಜಿಯೆ ಮೀನ್ಸ್ ಈ ಒಂದೊಂದು ಲೈನ್ದು ಏನಿದೆ ಇದ್ರದ್ದು ಮೀನಿಂಗ್ ಹೇಳೋವಂಥದ್ದು। सो जहाँ कहीं भी भाव स्पष्ट कीजिए का मतलब होता है कि जो हमने ऑलरेडी देखा था व्याख्या, प्रसंग और व्याख्या, वही इसका भी आंसर हो जाता है। इन सिंपल सेंस भाव स्पष्ट कीजिए का मतलब होता है कि जो ये कठिन पद के साथ जो पंक्तियां हैं इनका हम मतलब निकालें, इनका अर्थ लिखें। सो पहला क्वेश्चन है, बिरह भुवंगम तन बसई मंत्र न लागे कोई। बिरह भुवंगम तन बसई मंत्र न लागे कोई, इनमें फर्स्ट जो कठिन शब्द हैं इनका अर्थ निकालिए और विवरण करते जाइए। बिरह भुवंगम तन बसई मंत्र न लागे कोई, अगर मैं आसान से बताऊं तो
इसमें यह कहा गया है कि जो विरह रूपी भुवंगम सर्प हमारे तन में बस जाता है, हम सबको डस जाता है, तब ना कोई मंत्र काम आता है, ना कोई दवा काम आती है। और फर्दर इसी तरह जो ईश्वर वियोगी है, राम वियोगी है, जो भगवान से, परमात्मा से दूर है, वो भी नहीं जी सकता। उस पर भी कोई मंत्र और तंत्र असर नहीं करते, उसको तो मरना पड़ता है, नहीं तो वो पागल होकर जीवन करता है। कस्तूरी कुंडली बसे मृग ढूंढे बन माही, कस्तूरी कुंडली बसे मृग ढूंढे बन माही। जैसे कस्तूरी हिरण के नाभि में ही है, पर वो अज्ञानता के कारण सारे जंगल में ढूंढता रहता है, उसी तरह हम अपने अज्ञानता के कारण भगवान को मंदिर और मस्जिदों में ढूंढते फिर रहे हैं। जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नहीं। इसका मतलब है जब अहंकार था तब परमात्मा अंदर नहीं थे, अंदर मीन्स हमारे हृदय में नहीं थे। जब अब परमात्मा हमारे हृदय में है तो हमारे अंदर अहंकार नहीं है। पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ, पंडित बना भया ना कोई। बड़े बड़े ग्रंथों को, मोटी मोटी किताबों को पढ़कर कई लोग मर गए, लेकिन कोई पंडित या ज्ञानी नहीं बन पाया। परंतु अगर कोई एक ईश्वर प्रिय का अक्षर भी पढ़ ले तो वो ज्ञानी बन जाता है। इसी तरह एक एक के भाव को स्पष्ट कीजिए। बस नेक्स्ट है भाषा अध्ययन। पाठ में आए निम्नलिखित शब्दों की प्रचलित रूप उदाहरण के अनुसार लिखिए। उदाहरण, जीवई जीना। We already discussed this type means every word meanings in our lectures. औरन का मतलब होता है दूसरे, मीन्स ಬೇರೆಯವರು ಅಂತ। माही मीन्स मैं, नानु। देखा मीन्स देखना, देख लिया। देखा मीन्स ನೋಡಿದೀನಿ। भुवंगम मतलब भुजंग यानी सर्प। नेड़ा मीन्स निकट, हमारे नज़दीक, निकट। आंगणी अंदर अंगड़ा, आंगन जो ओपन स्पेस रहता है। साबण का मतलब होता है साबुन, दैट इज सोप। जग मुआ मीन्स मरना, मर गए। पीयू का मतलब होता है प्रिय, जैसे कि साखी में ईश्वर प्रिय। जलाओ का मतलब है जलाऊं, मीन्स आई विल बर्न, सुडोदु। तास मीन्स तास का, उसका। तास का मीन्स उसका, अवरदु अंत। ऐसे ही योग्यता विस्तार। इसमें कहा गया है कि साधु में निंदा सहन करने से विनयशीलता आती है तथा व्यक्ति को मीठी व कल्याणकारी वाणी बोलनी चाहिए। इन विषयों पर कक्षा में ಪರಿಚಿತ ಅಧ್ಯಯನ कीजिए। ಅಂದರೆ ಇದು ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಒಂದು ಪ್ರಯೋಜನಕಾರಿ ಥರ ಹೇಳಿದಾರೆ। ಅಂದರೆ ನಾವು ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡೋವಂಥದ್ದು ಯಾವ ಥರ ಅಂದರೆ ಮಧುರವಾದ ಮಾತು, ಯಾಕಂದರೆ ಸಾಧುಗಳು ಗೊತ್ತು, ಸಾಧುಗಳು ಸಾಧುವಾಗಿಯೇ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ತುಂಬಾ ವಿನಯವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೂ ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ। ದಿಟ್ ಈಸ್ ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟು ದು फर्स्ट साखी, मीठी वाणी बोलिए। नेक्स्ट, कस्तूरी के विषय में जानकारी प्राप्त कीजिए। कस्तूरी हम ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಕಸ್ತೂರಿನ ಪರ್ಫ್ಯೂಮ್ಸ್ಗೆ ಅಂತ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಆ ಪ್ರಾಣಿಯಿಂದ ಸಿಗುವಂಥದ್ದು, ಜಿಂಕೆ ಥರ ಇರುತ್ತೆ। ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾಲೆಜ್ನ ಗೇನ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। नेक्स्ट, शब्दार्थ और टिप्पणियाँ। शब्दार्थ, ये सारे शब्दों का अर्थ हम ऑलरेडी जान चुके हैं, एक बार और सिर्फ पढ़ देता हूँ। बाणी का मतलब होता है बोली। आपा का मतलब होता है अहम यानी अहंकार। कुंडली का मतलब होता है नाभि अंदर होकड़ो। घटी में मीन्स कण में। भुवंगम मीन्स भुजंग यानी सांप। बोरा का मतलब है पागल। नेड़ा निकट। आंगणी आंगन। साबुन। आशिर का मतलब है अक्षर अंदर अक्षरा। पीयू मीन्स प्रिय। मुराड़ा मीन्स जलती हुई लकड़ी, जिसे हम मशाल कहते हैं। मुराड़ा ಅಂದರೆ ಪಂಜು। ನಾನು ಆಲ್ರೆಡಿ ಹೇಳಿದೆ, ಮನೆ ಏನಾದರೂ ಸುಡೋದಕ್ಕೆ ಇರುತ್ತಲ್ವ, ಕಡ್ಡಿಗೆ ಎದ್ದು ಮೇಲೆ ಬೆಂಕಿ ಉರಿತಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಅಂತೀನಿ।
ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ಫಸ್ಟ್ ಪದ್ಯಾಂಶದಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು ಫಸ್ಟ್ ಸಾಖಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಅದನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಚಾಪ್ಟರ್ ಒಳಗೆ ಮುಂದುವರೋಣ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಸಬ್ಕೋ ಮೇರಾ ಧನ್ಯವಾದ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್.